नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे शेती मित्राच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड मनापासून करतो खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे आता सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 पण चीनमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 आणि सामान्य कास्तकार बांधव हा सुद्धा प्रश्न विचारतोय की देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार। जर या सर्व प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायची असतील अचूक व सविस्तर उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना एकदा व्हिडिओला लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5000 पण चीनमध्ये मग असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार 5000 आणि चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ हा कृपया शेवटपर्यंत आपण पाहावा। तर बघा मित्रांनो, चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा आयातक देश। आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की सध्या चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। याच्यामुळे अमेरिकेतून येणारे सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याच्यावरती चीननं 15% आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे झालं असं की आता चीनला तिथून सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन घेणं परवडणं झाले। मग अशा परिस्थितीत तिथून परवडणं झाले म्हणून चीन काय करायला दुसरा ऑप्शन बघायला। आता चीन पुढे ऑप्शन कोणते? ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, पॅराग्वे आहे, उरुग्वे आहे आणि भारत। पण सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू काय की चीन पासून भारत हा फार जवळ आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताची जी त्या ठिकाणी सोयापेंड, सोयाबीन किंवा सोयातेल हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? नॉन जीएम म्हणजे एकदम ऑर्गॅनिक आणि याच्यामुळे कुठंतरी चीन भारताकडून इथून पुढे मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात करणार। आता याच्यामुळे काय होणार की भविष्यामध्ये भारतामध्ये चीनकडून खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात सुरू होणार। याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार सोयाबीनची आयात। आता प्रचंड या ठिकाणी सोयाबीनची आयात चीन करणार असं म्हटल्यानंतर या ठिकाणी मागणी वाढायली। आता मागणी वाढायली म्हणजे आपोआप त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव सुधारणार। पण दुसरी गंमत लक्षात घ्या की देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा फार कमी आहे, म्हणजे एकीकडे मागणी वाढायली पण दुसरीकडे सोयाबीनची विक्री घटायली, म्हणजे या दुहेरी कारणामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार। आता प्रश्न हा उद्भवतो की याच्यामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 होणार का? यस, याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% 5000 होणार। फक्त प्रश्न एवढा आहे की कधी होणार। लक्षात घ्या, मेच्या एंडिंग पर्यंत देशातील बाजारात ही परिस्थिती सुरू राहिली तर सोयाबीनचा भाव 4500 पार आणि तुम्हाला सांगतो जूनच्या मध्यावरती किंवा शेवटपर्यंत जर सोयाबीनचा भाव 5000 पर्यंत या स्थितीत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। फक्त प्रश्न राहतो विक्रीचा, तर माझा एवढाच सल्ला आहे की जर तरच्या परिस्थितीत अडकू नका। सोयाबीनचा बाजारभाव 4500 पार गेला की तिथं सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपल्याला फायदा मिळू शकेल। नाही तर 5000च्या भावासाठी थांबताल 4.5ची तेजी येईल, 46-47 भाव येईल, ते पण तुमच्या हातातून निसटून जाईल, असं व्हायला नको।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटते व्हिडिओ आवडला त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.